वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात मुस्लिम समाजाच्या शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शागदी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक हाजी फारुख शाब्दी यांनी सुरू केलेल्या उपोषणाला सकल मराठा समाज सोलापूरनं जाहीर पाठिंबा दिला आहे। याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की सोलापूर शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असूनही शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा या क्षेत्रात त्यांच्यासाठी अपेक्षित निधींची तरतूद होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात अनेक वर्षापासून या समाजाला महापालिकेच्या अर्थसंकल्पात न्याय मिळालेला नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। हाजी फारुख शाब्दी यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्यानं काम केलं असून त्यांनी मांडलेल्या मागण्या न्याय आणि घटनात्मक असल्याचं सकल मराठा समाजानं निवेदनातून नमूद केलंय। त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान संबंधित मागण्यांची तातडीनं दखल घेऊन त्या मान्य कराव्यात, अन्यथा लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनात सकल मराठा समाजही खांद्याला खांदा लावून सहभागी होईल असा इशाराही निवेदनातून प्रशासनाला देण्यात आलाय। शहर व जिल्ह्याच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या तरुणांचे आयडॉल शाब्दी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक फारुखभाई शाब्दी यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सकल मराठा समाजाचे आश्रयदाते मान्य राजनभाऊ जाधव, राम गायकवाड सर, संभाजी ब्रिगेडचे आमचे प्रकाशजी ननवरे, सचिनजी टिकटे सर, दिनेशजी डोंगरे, विजयजी पोखरकर, अविनाशजी मुळीक, श्याम पाटील सर, पोपटजी भोसले, बांधवांनो, मराठा समाज ज्या वेळेस रस्त्यावरची लढाई लढवता त्यावेळेस मराठ्यानंतर कोण येतं तर ते पहिला मुस्लिम समाज येतात आणि ही पूर्ण जाणीव आमच्या मराठा समाजाला आहे। आणि भविष्यात सुद्धा आज तुम्ही ज्या मागण्या केल्यात बरोबर तुमच्या नावाने निवेदन आणलं नाही, निवेदन महापालिका आयुक्ताच्या नावानं आणलं, त्यांची नैतिक जबाबदारी आहे। हे प्रशासन नेमले कशाला, त्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी आहे। त्यांना निवेदन दिले, ते निवेदन तुमच्याकडे पोच केलं आहे। या शहराच्या विकासामध्ये मुस्लिम समाजाचा तेवढाच वाटा आहे जेवढा इतर समाज आहे। त्यामुळे मुस्लिम समाजाचा तेवढाच हक्क बजेटवर आहे जेवढा इतर समाज आहे। त्यामुळे तुमच्या मागण्यासाठी ज्या वेळेस अजून भविष्यातली कुठली लढाई लढायची असेल त्या वेळेस आम्ही तेवढ्याच ताकदीनं सोबत असतो। फारुखभाई, तुम्हाला काहीच कमी नाही, तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात, पण या समाजासाठी रस्त्यावर उतरायची दानाची तुम्ही दाखवलेच आहे, त्याला तोड नाही। भरपूर लोक आहेत मुस्लिम समाजामध्ये, भरपूर लोक आहेत राजकारण करून समाज आमच्या इथे आहेत तसे लोक, पण तुम्हाला ती फरक दिसला, तो फरक जाणवला। तुम्ही एक महिन्यापासून फॉलोअप घेताय, आमदारांना भेटले, महापौरांना भेटले, आयुक्तांना भेटले, स्टँडिंग कमिटी चेअरमनना भेटले, हे मी सगळे पेपर म्हणून वाचतो, आम्ही बघतो तुमची जी प्रामाणिक धडपड आहे। आज मनोज दादा जरांगे पाटलांनी उपोषणाचा जो सिलसिला चालू केलाय या सत्ताधाऱ्यांचा मौज मस्ती आणि माज उतरवण्याचा, त्याची आज दुसरी विकेट दिल्लीत पडली आहे, तिसरी विकेट तुमच्या मार्फत पडणार आहे। तिथं ताकदीनं सगळा मुस्लिम समाजाबरोबर मराठा समाज तेवढाच ताकदीनं असेल एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। इसके बाद प्रोफेसर राम जाधव साहब। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।